महाराष्ट्रामध्ये स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारा हक्क्या बक्क्या कक्क्या असं त्याचं नाव, म्हणून तो लक्ष्मण हाके. तो असं म्हणतो की ज्योतीला निधी दिला नाही, फलाण्याला निधी दिला नाही. अरे दिला कोणाला आणि तुला माहिती काय आहे? माहिती असेल तरच बोलावं, कारण कुणीतरी तुला एखाद्या स्पॉन्सर केलेला आहेस आणि तू जरांगे पाटलावर नको तो बोलतोस, बोलण्याचं धाडस करतोस. तू स्वतः बोलू शकत नाहीस. तू धाडस कुणाच्या जीवावर करतो आणि का करतो हे पूर्ण समाजाला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे. मित्रांनो, संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील हे समाजासाठी झटतात. समाजाच्या व्यतिरिक्त त्यांच्या ध्यानीमनी काही नसतं आणि त्यांच्या दरबारात जर कोणी काम घेऊन गेला तर त्या दरबारातून कोणीही मोकळं येत नाही. हे 12 बलुतेदारांना माहीत आहे. जो जरांगे पाटलाकडे जाईन त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. परंतु लक्ष्मण हाकेसारखे असे बेताल वक्तव्य करणारे आणि काही मराठा समाजाचे पण सुपारी बहादर की जे जरांगे पाटलाविषयी गरळ ओकतात. परंतु मित्रांनो, जरांगे पाटलाचं चारित्र्य आणि जरांगे पाटलाचं वागणं हे काय आहे ते जरांगे पाटलाच्या सहवासात राहिल्याच्या नंतरच कळतं. आज 5.5 कोटी ते 6 कोटी मराठा समाजांनी जरांगे पाटलाला आपला नेता मानला आहे. त्या चिडीतून, त्या जळाववृत्तीतून लक्ष्मण हाके हा वेळोवेळी जरांगे पाटलावर गरळ ओकायला कधीही चुकत नाही. परंतु अशी आली किती आणि गेली किती जरांगे पाटील कुणालाही मोजत नाहीत. ते भांडतात फक्त समाजासाठी, सरकारशी भांडतात आणि सरकारनेही बऱ्यापैकी जरांगे पाटलाच्या मागच्या वेळेस मागण्या केल्या, परंतु त्या मागण्या अंमलात आणण्याचं काम शासनाने केलं नाही. म्हणून येत्या जून-जुलैमध्ये जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांना त्याचा लाभ मिळावा, व्हॅलिडिटी व्हावा, कास्ट सर्टिफिकेट मिळावा म्हणून 30 मे रोजी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. परंतु काल आमदार लाड हे येऊन गेले आणि त्यांनी असा शब्द दिला की तुम्ही 28 तारखेपर्यंत थोडं थांबा. 28 तारखेपर्यंत जर शासनाने काही निर्णय नाही घेतला तर मी पण तुमच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहे, असं आमदार लाड साहेबांनी जरांगे पाटील यांना अंथरुली सराटी या ठिकाणी येऊन शब्द दिला आहे. म्हणून मित्रांनो, या शब्दाला तडा जातो का म्हणून की नाही, म्हणून जरांगे पाटील यांनी असं सांगितलं आहे की गावोगाव ज्या बैठका चालू आहेत त्या सध्या स्थगित करा आणि 28 तारखेपर्यंत आपण वाट बघू की शासनाचा काय सांगावा येतोय, शासन किती मराठा समाजावरती सकारात्मक आहे ते आपण 28 तारखेपर्यंत बघूया. आपल्याला राहतात 2 दिवस, तर आपली मराठा समाजाची जनजागृती झालेली आहे आणि मराठा समाज फक्त जरांगे पाटलाचा निरोप येतो की काही, जसाच निरोप येईल तसाच मराठा समाज अंथरवली सराटीकडे 30 तारखेच्या उपोषणासाठी गाड्या, घोड्या, बैलगाड्या, सायकल, रिक्षा काय जे असेल, जे मिळेल त्या वाहनाने अंथरवली सराटीकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, लक्ष्मण हाके हा वेळोवेळी मराठा समाजाला दुखवण्याचं काम करू द्या, कारण ज्याचा त्याचा करू द्या. माणूस ज्या सहवासात वाढतो त्या सहवासाशी तो बोलतो. नक्कीच लक्ष्मण हाके हा कुठल्या सहवासात वागला असेल ते त्यालाच माहिती, कुणाचा सहवास लागला असेल ते त्यालाच माहिती. म्हणून मित्रांनो, जरांगे पाटलाला भरभक्कम समाजाने पाठिंबा दिला आहे, इथून पुढं बी देणार आहेत आणि 30 तारखेला जर 28 तारखेला महाराष्ट्र शासनाने जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 30 मे रोजी अंथरवलीकडे
जितक्या संख्येने येता येईल तेवढ्या संख्येने येण्याचा प्रयत्न करा असं समाजाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला कळवण्याचं काम करत आहोत, सांगण्याचं काम करत आहोत. वस्तुस्थिती काय आहे हे मांडण्याचं काम करत आहोत. मित्रांनो, संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि खरंच महाराष्ट्र शासन सकारात्मक होऊ शकतं का ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या अशाच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.